महायुतीमध्ये आहात, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचं आता तुमचं सरकार आहे. महायुतीमध्ये कुठेतरी शिवसेनेला दाबण्याचा सगळा प्रयत्न होतो का? ज्या पद्धतीने सत्यजित पाटणकरांचा पक्षप्रवेश पाटणमध्ये झाला भाजपमध्ये, अनेक लोकांची पक्षप्रवेश तुमच्या उमेदवारांच्या तुमचे जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांच्या विरोधातले उमेदवार भाजप घेताना पाहायला मिळतंय. सातत्यानं सरकारमध्ये देखील नाराजीचा सूर जो आहे तो शिवसेना मंत्र्यांचा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. असं काही नाही आहे, लक्षात आलं का? आमच्या कॅन्डिडेटच्या विरोधात उभा राहिलेला त्याने घेतला, त्यांच्या कॅन्डिडेटच्या विरोधात उभे राहिलेला आम्ही पण घेत होते. असं काही नाही आहे. त्याच्यामुळे तो भाग काय होऊ, ज्याचा पक्ष वाढवायचा आहे, फक्त आपण एक का दुसऱ्याचे काय घेणं नाही असं चाललेलं आहे. परंतु जी मंडळी विरोधामध्ये असतील ते जवळ करून तिथली बाजू, आता पाटणकरांनी तिथं घेतलं, तिथं आमचे शंभूराजे आहेत, धरून झाला. आमची सीट तिथं शंभूराजांनाच असणार युतीमध्ये, ती काय पाटणकरांना आम्ही देणार, हा मुद्दा आहे. पण 100% भाजप आहे. आता 100% भाजपच्या संदर्भात अमित शहानी देखील उल्लेख केलाय. त्यामुळे कुठेतरी विरोधक देखील आरोप लावतात की भाजप आता दोन्ही मित्र पक्षांचं अस्तित्व संपवण्यासाठी लागलं. नाही, असं कोणाचं अस्तित्व संपत नाही. तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं वागणं ह्याच्यावरती तुमचं पक्ष चालतो आणि पक्ष संपतो. एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने आमच्या पक्षाला शह देण्याचं पण काय कारण येत नाही आणि संपण्याचं पण कारण. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. मंत्री भरत गोगावले होते. भरत गोगावले यांनी अनेक खुलासे जे आहेत ते आपल्यासोबत बोलताना केलेले आहेत. खरं तर शिवसेना फुटण्याच्या संदर्भात कारणीभूत जी मंडळी आहेत त्यांचं थेट नाव